नमस्कार मित्रांनो. आजच्या या लेक्चरमध्ये आपण 12th महाराष्ट्र बोर्ड आणि सीईटीचा एक इम्पॉर्टंट चॅप्टर अल्कोहोल, फिनॉल्स, इथर हा कव्हर करणार आहे. पूर्ण चॅप्टर तर नाही, पण या चॅप्टरचा एक इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे ऑल प्रिपरेशन रिएक्शन्स ऑफ अल्कोहोल, फिनॉल अँड इथर इतकं आपण आजच्या लेक्चरमध्ये बघूया. हा लेक्चर सीईटी पॉइंट ऑफ व्ह्यू किंवा बोर्ड्स पॉइंट ऑफ व्ह्यूने दोन्ही आणि इम्पॉर्टंट आहे. दोन्ही टाइप ऑफ कन्सेप्ट किंवा ऍस्पेक्ट्स मी कव्हर करणार आहे. तर चला लेट्स स्टार्ट. तर आपण प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स पासून स्टार्ट करू. सर्वात आधी आपण प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्सच्या सर्व रिएक्शन्स बघू, त्यानंतर फिनॉल्सच्या आणि त्यानंतर इथर्सच्या. तर ह्या जो लेक्चर आहे यामधल्या सर्व रिएक्शन्स मी फ्लोचार्टच्या फॉर्म मध्ये अरेंज केल्या आहे, जेणेकरून तुम्हाला रिएक्शन्स लक्षात ठेवायला इझी जाईल. म्हणजे एका पर्टिक्युलर हेडिंगच्या अंदर कोणकोणत्या रिएक्शन्स येते ते तुम्ही व्हिज्युअली लक्षात ठेवू शकाल. नोट्स घेताना पण फ्लोचार्टच्या फॉर्म मध्ये नोट्स बनवा, जेणेकरून लक्षात ठेवायला सोपं जाईल. तर सर्वात पहिले आपण बघू आता प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्सच्या मेथड. सर्वात पहिली मेथड आहे फ्रॉम अल्किल हॅलाइड्स. अल्किल हॅलाइड्स आपल्याला माहित आहे ग्रुप असतो आर डॅश एक्स. आर जो आहे हा आहे अल्किल ग्रुप. तर अल्किल हॅलाइड पासून आपण अल्कोहोल्स तयार कसे करू ते बघू. त्यानंतर ऍसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन ऑफ अल्किन्स. हायड्रेशन ऑफ अल्किन्स म्हणजे मेन राहील आपला अल्किन ग्रुप, ज्यामध्ये असणार कार्बन कार्बन डबल बॉन्ड, आणि त्याचा आपण हायड्रोलिसिस करू ऍसिड इन द प्रेझन्स ऑफ ऍसिड ॲज कॅटलिस्ट, आणि त्यांनी आपण अल्कोहोल तयार करू. त्यानंतर हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्किन्स सेम, पण दोन्ही जे ऍसिड कॅटलिस्ट हायड्रेशन आहे आणि हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन आहे दोन्ही ऑलमोस्ट सेम काइंड ऑफ रिएक्शन्स वाटतात, कारण दोन्ही अल्किन्स वर परफॉर्म होते. पण दोघांमध्ये एक मायन्यूट डिफरन्स आहे, त्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर ते आपण बघू. त्यानंतर बाय ग्रिग्नार्ड रिएजंट, ऍडिशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट. तर ग्रिग्नार्ड रिएजंट आपल्याला माहित असायला पाहिजे आर डॅश एमजी एक्स. आर असतो कोणताही अल्किल ग्रुप आणि एक्स असतो आपला हॅलाइड ॲटम. त्यानंतर बाय रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड्स. तर कार्बोनिल कंपाऊंड्स कोणते असतात? अल्डेहाइड्स कीटोन्स, म्हणजे आपण अल्डेहाइड कीटोनच्या रिडक्शननी अल्कोहोल तयार करू, किंवा कार्बोक्सिलिक ऍसिड बाय रिडक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड जो एक कार्बोनिल कंपाऊंड आहे त्याच्या रिडक्शननी अल्कोहोल तयार करू. तर हा जो फ्लोचार्ट आहे हा तुम्हाला एक ओव्हरऑल व्ह्यू देते की आपल्याकडे अल्कोहोलच्या प्रिपरेशनसाठी कोणकोणते मेथड्स आहेत. आता आपण वन बाय वन प्रत्येक मेथडच्या अंडर येणारी जे रिएक्शन आहेत त्याला बघूया. तर सर्वात पहिली रिएक्शन आहे फ्रॉम अल्किल हॅलाइड. अल्किल हॅलाइड्स असतात आर डॅश एक्स. तर अल्किल हॅलाइड जेव्हा रिॲक्ट होते OH मायनस आयन सोबत, OH मायनस आयन्स आपल्याला मिळतो फ्रॉम NaOH सोडियम हायड्रॉक्साईड किंवा KOH म्हणजे पोटॅशियम हायड्रॉक्साईड. तर जेव्हा ही अल्किल हॅलाइड सोडियम हायड्रॉक्साईड किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत रिॲक्ट होते, तेव्हा हॅलाइड ॲटम हा पॉझिटिव्ह आयन आहे, म्हणजे सोडियम ॲटम किंवा पोटॅशियम ॲटम सोबत कंबाईन होऊन एक सेपरेट कंपाऊंड बनवतो, आणि जो OH मायनस आयन आहे तो हॅलाइड ॲटमची जागा अल्किल हॅलाइड मध्ये घेतो. म्हणजे जर आपण याला चार्जेसच्या फॉर्म मध्ये बघितलं तर एक वेळा बघा, जो हॅलाइड आयन आहे त्यावर असतो निगेटिव्ह चार्ज आणि ऑटोमॅटिकली अल्किल ग्रुपवर येतो पॉझिटिव्ह चार्ज. तसंच आपल्याला माहिती आहे OH मायनस आयन म्हणजे निगेटिव्ह चार्ज असतो, आणि याच्या सोबत जो पण असणार म्हणजे सोडियम किंवा पोटॅशियम त्यावर असते पॉझिटिव्ह चार्जेस. तर जेव्हा ही रिएक्शन होते तेव्हा हॅलाइड आयन हा सोडियम किंवा पोटॅशियम सोबत कंबाईन होऊन निघून जातो, आणि हॅलाइड आयनची पोझिशन हा OH मायनस आयन ऑक्युपाय करतो, आणि ऍज अ रिझल्ट आपल्याला कंपाऊंड मिळते आर डॅश OH, आणि आर डॅश OH हा आपला प्रायमरी अल्कोहोल असते. फॉर एक्झाम्पल इथे इथाइल ब्रोमाइडची एक रिएक्शन मी घेतली आहे, C2H5Br. हा आहे इथाइल ब्रोमाइड. याला आपण रिॲक्ट करू शकतो KOH किंवा NaOH सोबत. तर ऍज पर द जनरल रिएक्शन आपण बघू की हा OH मायनस ब्रोमाइड आयनची जागा ऑक्युपाय करेल आणि आपल्याला एक इथाइल अल्कोहोल मिळेल, आणि हा NaOH Na जो आहे तो Br सोबत रिॲक्ट होईल, म्हणजे हॅलाइड आयन सोबत रिॲक्ट होईल आणि NaBr फॉर्म करेल. तर अशा प्रकारे अल्किल हॅलाइड्स रिॲक्ट करतात OH मायनस आयन सोबत टू फॉर्म अल्कोहोल. नेक्स्ट रिॲक्शन आहे अल्कोहोल फॉर्म करायची बाय ऍसिड कॅटलिस्ट हायड्रेशन ऑफ अल्किन्स. तर अल्किन म्हणजे आपल्याला माहित आहे एक असा कंपाऊंड ज्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असते. इथे बघा या फिगर मध्ये जो पिक्चर अटॅच केला आहे त्यामध्ये. तर हा आहे एक अल्किन. बट ऍसिड कॅटलिस्ट हायड्रेशन जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला लक्षात घ्यायची गरज आहे की यामध्ये मार्कोनिकॉफ रूल नुसार ऍटम्सचे अरेंजमेंट होतात. तर मार्कोनिकॉफ रूल्स म्हणजे काय? मार्कोनिकॉफ रूल स्टेट्स की जो हायड्रोजन ॲटम आहे, म्हणजे या रिएक्शन मध्ये बघा हा जो रिएजंट आहे H2O किंवा H+, हा शो करते की इथून आपल्याला एक हायड्रोजन ॲटम मिळणार आहे. आता हा हायड्रोजन ॲटम जो आहे
हा या डबल बॉन्ड सोबत काहीतरी रिॲक्शन करेल. तर हा हायड्रोजन ॲटम या डबल बॉन्ड सोबत कशी रिॲक्शन करेल, म्हणजे कुठे जाऊन तो अरेंज होईल, तो आपल्याला मार्कोनिकोफ रूल सांगते. मार्कोनिकोफ रूल्स म्हणते की जे हे रिएजंट पासून किंवा रिॲक्टंट पासून जो हा हायड्रोजन ॲटम आपल्याला मिळाला आहे, हा डबल बॉन्ड मधल्या त्या कार्बन जवळ जाईल ज्या कार्बन जवळ जास्त नंबर ऑफ म्हणजे मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम असणार. फॉर एक्झाम्पल, हा CH आहे आणि हा CH2 आहे. तर या कार्बन जवळ मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स आहे. तर हा हायड्रोजन ॲटम काय करणार, या कार्बन जवळ जाऊन अटॅच होणार. म्हणजे इकडे बघा, या फिगरमध्ये सॉरी या फॉर्म्युलामध्ये इथला जो डबल बॉन्ड आहे तो ब्रेक झाला आणि जो हायड्रोजन ॲटम आहे तो या कार्बनवर अटॅच झाला. आधी होता CH2, आता आहे CH3. तर अशा प्रकारे एक हायड्रोजन ॲटम जो आहे तो त्या कार्बनला जाऊन अटॅच झाला जिथे मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स होते. आणि आता बॉन्ड तुटल्यामुळे एक बॉन्ड तर सॅटिस्फाय झाला H ॲटमनी, पण एका बॉन्डनी इथे खाली असल्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज तयार केला. आता बघा, पॉझिटिव्ह चार्ज तिथे जास्त स्टेबल असते जिथे कार्बनची डिग्री जास्त असते. म्हणजे इथे बघा, या कार्बनला फक्त एक कार्बन हा आणि एक कार्बन हा म्हणजे 2 कार्बन अटॅच आहे. पण जर आपण या कार्बनला कन्सिडर केलं तर या कार्बन जवळ बघा एक कार्बन हा आहे, एक कार्बन हा आहे, एक हा आहे, एक हा आहे. म्हणजे इथे जास्त स्टेबल असण्याचे चान्सेस आहे. तर आपण काय करू, एक छोटंसं रिअरेंजमेंट करू. हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे हा इकडे शिफ्ट करू. आता पॉझिटिव्ह चार्ज इकडे शिफ्ट होईल म्हणजे एक बॉन्ड तर इथला खाली असला पाहिजे ना, तेव्हाच तिथे पॉझिटिव्ह येईल. तर आपण या CH3 ला इकडे आणलं, म्हणजे CH3 ला अटॅच केलं इकडल्या कार्बन सोबत आणि इकडल्या कार्बनचा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याला आपण या कार्बनला दिलं. का बरं इकडे दिलं, कारण 3 डिग्री कार्बन असल्यामुळे तो जास्त स्टेबल आहे तिथे. आता आपल्याजवळ या रिएजंट मध्ये होता H+ आणि OH-. तर H+ तर बघा त्या कार्बनला अटॅच झाला जिथे मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स होते डबल बॉन्ड मध्ये. आता OH- त्या कार्बनला अटॅच होईल जिथे पॉझिटिव्ह चार्ज आलेला आहे. तर पहिले पॉझिटिव्ह चार्ज इथे होता, पण स्टॅबिलिटीची अरेंजमेंट करताना आपण त्या पॉझिटिव्ह चार्जला शिफ्ट केलं जिकडे मोर नंबर ऑफ कार्बन ॲटम्स अटॅच होते. आणि तिथे शिफ्ट झाल्यानंतर आपण सिम्पली काय केलं, OH- आयनला ऍड केलं टू दॅट कार्बन. अशा प्रकारे आपल्याला ऍसिड कॅटलिस्ट हायड्रेशननी, म्हणजे हा जो होता ऍसिड, आपण याचं हायड्रेशन केलं कशाचं, अल्किनचं. तर ऍसिड कॅटलिस्ट हायड्रेशननी आपल्याला इथे तुम्ही बघू शकता अल्कोहॉल मिळालं. नाव नेक्स्ट आहे आपली मेथड हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्किन. तर हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्किन एक सिमिलर मेथड आहे टू ऍसिड कॅटलिस्ट हायड्रेशन. पण यामध्ये जो रिएजंट यूज होत आहे तो वेगळा आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्यात आपण यूज केला होता मार्कोनिकोफ रूल, यामध्ये आपण यूज करू अँटी मार्कोनिकोफ रूल. मार्कोनिकोफ रूल मध्ये म्हटलं होतं की जो रिएजंट मधून येणारा हायड्रोजन ॲटम आहे तो त्या कार्बन जवळ जाईल, म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड मधल्या त्या कार्बन जवळ जाईल जिथे मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स असणार, ज्या कार्बन जवळ मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स असणार. अँटी मार्कोनिकोफ रूल आहे एक्झॅक्टली अपोजिट. हा म्हणतो की हायड्रोजन ॲटम त्या कार्बनला अटॅच होईल ज्या कार्बन जवळ लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स आहे. म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड मध्ये ज्या कार्बन जवळ लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम आहे त्या कार्बनला जाऊन हायड्रोजन ॲटम अटॅच होईल. आता आपण एक वेळा एक एक्झाम्पल रिॲक्शन बघून घेऊ. बघा, हा आहे अल्किन, कार्बन कार्बन डबल बॉन्ड. तर यामध्ये बघा, या कार्बन जवळ आहे 2 हायड्रोजन ॲटम, या कार्बन जवळ आहे फक्त 1 हायड्रोजन ॲटम. हा जो रिएजंट आहे आपल्याकडे, हा आपल्याला एक हायड्रोजन ॲटम देणार आहे. आता अँटी मार्कोनिकोफ रूल नुसार हा हायड्रोजन ॲटम कुठे लागला पाहिजे, या कार्बनवर, कारण याजवळ आहे लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स. तर बघा, या स्ट्रक्चर मध्ये बघा, या स्ट्रक्चर मध्ये पण या कार्बनला एक हायड्रोजन ॲटम इथे अटॅच झालेला आहे आणि जो दुसरा कार्बन होता कार्बन कार्बन डबल बॉन्ड मधला त्याला BH2 ग्रुप अटॅच झाला आहे. त्यानंतर जेव्हा याचं आपण हायड्रोलिसिस केलं, म्हणजे OH- आयनच्या कॉन्टॅक्ट मध्ये या कंपाऊंडला आणलं, तेव्हा काय झालं, हा जो BH2 ग्रुप आहे हा रिमूव्ह झाला आणि इथे OH- आयन अटॅच झाला. म्हणजे आपल्याला ऍट द एंड अल्कोहॉल मिळाला. तर ही होती हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन. तर नेक्स्ट आहे बाय द रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड. तर कार्बोनिल कंपाऊंड्स म्हणजे काय असतात, अल्डेहाइड, कीटोन्स आणि कार्बोक्सिलिक ऍसिड्स. तर अल्डेहाइड, कीटोन्स आणि कार्बोक्सिलिक ऍसिडला आपण रिड्यूस करू आणि अल्कोहॉल तयार करू. मग बघा, अल्डेहाइड्स असतात C डबल बॉन्ड O डॅश H, कीटोन्स असतात C डबल बॉन्ड O डॅश डॅश
इथे एक अल्किल ग्रुप असू शकतो, जे ओपन बॉन्ड्स मी सोडत आहे तिथे अल्किल ग्रुप्स असतात. त्यानंतर कार्बोक्सिलिक ऍसिड असते सी डबल बॉन्ड ओ डॅश ओ एच, इकडे असू शकते अल्किल ग्रुप्स. तर हे झालं अल्डेहाइड, किटोन्स आणि कार्बोक्सिलिक ऍसिड्स जे आहे आपले कार्बोनिल कंपाऊंड्स, त्याला आपण रिड्यूस करणार विथ रिड्युसिंग एजंट लाईक H2N निकेल किंवा लिथियम अल्युमिनियम हायड्राइड. तर बघा रिॲक्शन्स बघूया. हा आहे अल्डेहाइड आर डॅश सी एच ओ. अल्डेहाइड असते अशा स्ट्रक्चर मध्ये जसं मी वर दाखवलेलं आहे ड्रॉ करून, आर डॅश सी डबल बॉन्ड ओ डॅश एच. आता आपण याला रिड्यूस करत आहे. रिड्यूस करताना काय होतो, हा सी डबल बॉन्ड ओ ब्रेक होते, म्हणजे आपल्याला मिळते आर डॅश सी, एक ओपन बॉन्ड एक ओ आणि हा आहे एच. तर ही जी इथे ओपन बॉन्ड्स आहेत किंवा जे ओ जवळ एक वॅकन्सी उरली आहे, तो एक एच ऍटम येऊन जॉईन करते. त्यानंतर हा जो ओपन बॉन्ड आहे तिथे पण एक एच ऍटम येऊन जॉईन करते, कारण आपण हायड्रोजननी रिड्यूस करत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला जे फायनल मिळते प्रोडक्ट ते असते आर डॅश सी, 2 हायड्रोजन ऍटम्स आणि डॅश एक OH ग्रुप. म्हणजे बघा अल्डेहाइडच्या रिडक्शननी आपल्याला मिळाला 1 डिग्री अल्कोहॉल, म्हणजे प्रायमरी अल्कोहॉल. प्रायमरी अल्कोहॉल मीन्स काय असते, जर आपला जो हायड्रॉक्सिल ग्रुप आहे म्हणजे OH ग्रुप आहे, तो जर अशा कार्बनला अटॅच असेल जो फक्त एका कार्बनला अटॅच आहे, म्हणजे हायड्रॉक्सिल ग्रुप अशा कार्बनला अटॅच आहे जो कार्बन फक्त एका कार्बनला अटॅच आहे, अशा अल्कोहॉलला आपण म्हणतो 1 डिग्री अल्कोहॉल, म्हणजे प्रायमरी अल्कोहॉल. त्यानंतर आता बघू आपण कीटोनचं रिएक्शन. कीटोन मध्ये बघा, जो कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड आहे त्याला 2 अल्किल ग्रुप्स अटॅच आहे. ठीक आहे. तर आता जर हा बॉन्ड ब्रेक झाला, हा बॉन्ड जर ब्रेक झाला तर इथे काय होणार, आर डॅश सी ओ मायनस आणि हा एक ओपन बॉन्ड, त्यानंतर आर. तर हा जो O मायनस आहे इथे एक पॉझिटिव्ह H ऍटम येऊन अटॅच होईल, म्हणजे हा हायड्रॉक्सिल ग्रुप कंप्लीट झाला. आणि इथे जो एक बॉन्ड उरला आहे तिथे पण H ऍटम येईल आणि अटॅच होईल, कारण आपण हायड्रोजननी किंवा निकेलनी काय करत आहे, रिड्यूस करत आहे. तर ऑब्व्हियसली हायड्रोजन ऍटम्स येणार आणि रिड्यूस करणार कंपाऊंडला, तर हायड्रोजन ऍटम्स ऍड होते. ऍज अ रिझल्ट आपल्याला मिळाला आर सी एच आर आणि OH. तर बघा हा जो हायड्रॉक्सिल ग्रुप आहे म्हणजे हा जो OH ग्रुप आहे, हा अशा कार्बनला अटॅच आहे जो पुढे चालून काय 2 कार्बनला अटॅच आहे. हा अल्किल ग्रुप म्हणजे काय आहे, कार्बनचाच ग्रुप आहे. तर हा जो कार्बन आहे मधातला, हा कार्बन हा कार्बन 2 कार्बन्सला अटॅच आहे, म्हणजे हा काय आहे 2 डिग्री कार्बन ऍटम आहे. आणि 2 डिग्री कार्बन ऍटमला आपला हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच आहे, म्हणजे OH ग्रुप अटॅच आहे. याचा अर्थ हा जो कम्प्लीट अल्कोहॉल आहे हा एक 2 डिग्री अल्कोहॉल आहे. 2 डिग्री अल्कोहॉल म्हणजे सेकंडरी अल्कोहॉल. तर आपण असं म्हणू शकतो की जो कीटोन आहे ते आपल्याला सेकंडरी अल्कोहॉल्स देतात रिड्यूस झाल्यावर, आणि अल्डेहाइड्स जे आहे ते रिड्यूस झाल्यावर आपल्याला प्रायमरी अल्कोहॉल्स देतात. एक एक एक्झाम्पल बघून घेऊ. तर अल्डेहाइडचं मी घेते CH3 डॅश CH, याला आपण रिड्यूस करू कोणत्याही एका रिएजंटनी, से H2Ni यांनी रिड्यूस करू. तर आपल्याला माहित आहे सिंपल सिंपल डायरेक्ट ओला H लागणार आणि इथे एक H ऍड होणार. ही एक ट्रिक आहे. CHO ग्रुप मध्ये जर जो H आहे त्यामध्ये एक H ऍड करा आणि जो O आहे त्याला एक H ऍड करा, तर फायनल आपला प्रोडक्ट बनेल CH3 डॅश CH2 डॅश OH. तर अशा प्रकारे प्रायमरी अल्कोहॉल तयार झाला. त्यानंतर कीटोन ग्रुप. कीटोन ग्रुप मध्ये बघा, फॉर एक्झाम्पल CH3 C डबल बॉन्ड O डॅश CH3. आता याला आपण ट्रीट करत आहे H2Ni, रिड्यूस करत आहे. तर सिमिलरली हा बॉन्ड ब्रेक होईल, तर इथे एक हायड्रोजन ऍटम लागायला पाहिजे आणि एक हायड्रोजन ऍटम इथे जो ओपन बॉन्ड तयार होईल तिथे लागायला पाहिजे. तर फायनल आपलं प्रोडक्ट काय असणार, आपलं फायनल प्रोडक्ट असेल CH3 डॅश CH डॅश OH डॅश CH3. तर अशा प्रकारे कीटोन काय देते आपल्याला, सेकंडरी अल्कोहॉल देत आहे. बघा हा कार्बन ऍटम ज्याला OH ग्रुप अटॅच आहे, ज्याला हा OH ग्रुप अटॅच आहे, तो कार्बन ऍटम 2 कार्बन ऍटम्सला इव्हेंच्युअली अटॅच आहे. नेक्स्ट आपण बघू रिडक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. आपण बघितलं अल्डेहाइड आणि कीटोनचा, आता आपण बघत आहे कार्बोक्सिलिक ऍसिडचा. कार्बोक्सिलिक ऍसिडला काय एक स्ट्रॉंग रिएजंट लागते, म्हणजे आपण जसं अल्डेहाइड आणि कीटोनला रिड्यूस करत होतो कशाने, H2Ni किंवा पॅलॅडियम पीडीनी, तसं आपण कार्बोक्सिलिक ऍसिडला करू नाही शकत. कार्बोक्सिलिक ऍसिड साठी आपल्याला स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट म्हणजे LiAlH4 यूज करावं लागेल.
तर बघा, जर आपण कार्बोक्सिलिक ऍसिडसाठी हा रिड्युसिंग एजंट यूज करत आहे, तर काय होते, कार्बोक्सिलिक ऍसिड रिॲक्ट करते लिथियम अल्युमिनियम हायड्राइड सोबत टू रिड्यूस द कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड. सिंपल रिडक्शन मध्ये काय होतो, हा बॉन्ड ब्रेक होते, यासोबत 2 ऑक्सिजन लागतात आणि सॉरी यासोबत या ऑक्सिजन सोबत 2 हायड्रोजन अटॅच होऊन जाते बॉन्ड ब्रेक झाल्यावर आणि या कार्बन सोबत 2 हायड्रोजन अटॅच होऊन जातात बॉन्ड ब्रेक झाल्यावर. ऍज अ रिझल्ट आपल्याला फायनल प्रोडक्ट काय मिळते, आर. हा जो कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड होता, हा कार्बन अटॅच झाला हायड्रोजन सोबत आणि OH ग्रुप तर ऑलरेडी इकडे पण होताच, तोच इकडे कंटिन्यू झाला. अशा प्रकारे खूप सिंपल रिॲक्शन आहे कार्बोक्सिलिक ऍसिडची. एक एक्झाम्पल घेऊ, जसं CH3 C डबल बॉन्ड O डॅश OH आहे, याला आपण LiAlH4 सोबत रिॲक्ट केलं तर मग रिडक्शन होणार. सिम्पली हा ऑक्सिजन निघून जाईल इथून आणि इथे दोन हायड्रोजन अटॅच होणार या कार्बनला, म्हणजे CH3 CH2 डॅश OH. तर ही झाली आपली कार्बोक्सिलिक ऍसिड्सची रिॲक्शन टू ऑब्टेन अल्कोहोल. पण या रिॲक्शन मध्ये एक छोटीशी प्रॉब्लेम आहे. हा जो रिएजंट आपण यूज करत आहे हा थोडा एक्सपेन्सिव्ह असतो, कमर्शियली एक्सपेन्सिव्ह असतो आणि त्यामुळे आपण कमी यूज करतो LiAlH4 चा कार्बोक्सिलिक ऍसिडसाठी, म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिडला रिड्यूस करायसाठी. आपण काय करतो, एक अल्टरनेट मेथड यूज करतो आपली जे कॉस्ट आहे त्याला कमी करायसाठी. तर सर्वात पहिले आपण करतो, जे कार्बोक्सिलिक ऍसिड आहे त्याला एका अल्कोहोल सोबत रिॲक्ट करतो, ज्याने इथरचं फॉर्मेशन होते, ज्याने काय होते, इथर फॉर्म होते. म्हणजे बघा, हा OH ग्रुप, हा H आणि हा OH निघून जातो आणि बाकी RCOO R डॅश हा अटॅच होऊन जाते. अशा प्रकारे इथर फॉर्म होते सर्वात पहिले. मग त्या इथरला आपण रिड्यूस करतो हायड्रोजननी, म्हणजे जे याच्या आधी जे आपले रिएजंट्स होते कीटोन आणि अल्डेहाइड साठी, तेच आपण आता इथे यूज करतो. पण कशासाठी, इथरसाठी. पहिले आपण कार्बोक्सिलिक ऍसिडला इथर मध्ये कन्वर्ट केलं, नंतर इथर साठी आपण हे आपले सस्ते रिएजंट्स जे होते ते यूज केले, ज्याने आपली कॉस्ट कटिंग झाली आणि फायनली आपल्याला अल्कोहोल मिळालं. तर अशा प्रकारे आपण कार्बोक्सिलिक ऍसिड्सला रिड्यूस करतो टू गेट अल्कोहोल. आता ग्रिग्नार्ड रिएजंटच्या मदतीने आपण कसं अल्कोहोल ऑब्टेन करतो, तर बघा, ग्रिग्नार्ड रिएजंट रिॲक्ट्स विथ अल्डेहाइड किंवा कीटोन टू फॉर्म अन ऍडक्ट विच ऑन हायड्रोलिसिस गिव्स करस्पॉन्डिंग अल्कोहोल. ही रिॲक्शन समजून घेऊया. हा बघा, इथे कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड जो आहे तो अल्डेहाइड किंवा कीटोनला रिप्रेझेंट करते. म्हणजे इथे जर H असला तर हा अल्डेहाइड बनून जाईल, किंवा इथे जर RR असला तर हा कीटोन बनून जाईल. तर कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड जो आहे यामध्ये कसं असते, जर हा बॉन्ड ब्रेक झाला तर इथे येणार ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज आणि कार्बनवर येणार पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. ठीक आहे. तर आणि जो ग्रिग्नार्ड रिएजंट जो असतो तो असतो R-MgX. तर जर हा बॉन्ड ब्रेक झाला तर ग्रिग्नार्ड रिएजंट वर येणार, म्हणजे Mg वर येणार पॉझिटिव्ह चार्ज आणि अल्किल ग्रुप वर येणार निगेटिव्ह चार्ज. तर आता सांगा कोणता ऍटम कुठे अटॅच होईल. जो हा MgX ग्रुप आहे तो अटॅच होतो हा निगेटिव्ह ऑक्सिजन जवळ, आणि जो R ग्रुप आहे तो अटॅच होतो हा कार्बन जवळ. आपला जो ऍडक्ट आहे तो अशा प्रकारे तयार होतो. जो C आहे, म्हणजे हा जो कार्बन आहे हा जसा तसा आहे, त्याला एका ठिकाणी एका बॉन्डला R ग्रुप अटॅच होते आणि एका ऑक्सिजनच्या बॉन्डला MgX येऊन अटॅच होते. या ऍडक्ट प्रोडक्टची जेव्हा आपण हायड्रोलिसिस करतो, म्हणजे H3O+ ने याला ट्रीट करतो, तर बघा H3O+ मध्ये असते H+ आणि असते OH-. सिम्पली हा जो MgX ग्रुप आहे हा इथून निघून जाते आणि या O जवळ येते H+. तर अशा प्रकारे हा MgX जो आहे तो OH- सोबत कंबाईन होऊन निघते आणि O ला अटॅच होऊन जाते H. तर O ला H अटॅच झाल्यावर हा झाला हायड्रॉक्सिल ग्रुप इथे तयार आणि अशा प्रकारे आपला झाला इथे अल्कोहोल तयार. तर हा होता ग्रिग्नार्ड रिएजंट, ज्याची आपण रिॲक्शन केली अल्डेहाइड किंवा कीटोन सोबत टू ऑब्टेन अल्कोहोल. एक रिॲक्शन आपण एखादे एक्झाम्पल निवडून घेऊ. ही आहे एक्झाम्पल. हा आहे CH3 CH आणि C डबल बॉन्ड O, म्हणजे हा आहे एक अल्डेहाइड. या अल्डेहाइडला मी रिॲक्ट करत आहे ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत. बघा, हा इन द फॉर्म आहे MgBr. Br म्हणजे हॅलाइड ऍटम. तर बघा, हा जो फॉर्म आहे हा ग्रिग्नार्ड रिएजंटचा फॉर्म आहे आणि अशा प्रकारे हा आहे ग्रिग्नार्ड रिएजंट CH3 MgBr आणि हा आहे आपला अल्डेहाइड R-CHO. तर याला आपण रिॲक्ट केलं, तर रिॲक्ट केल्यावर जसं आपण जनरल रिॲक्शन मध्ये बघितलं, हा बॉन्ड ब्रेक झाला
हा बॉन्ड ब्रेक झाला तर हा निगेटिव्ह असतो, हा पॉझिटिव्ह असतो, आणि हा निगेटिव्ह असतो, हा पॉझिटिव्ह असतो. तर ऑक्सिजन जवळ अटॅच होणार MgBr ग्रुप. तर तसं इथे बघा, या अडक्ट मध्ये बघा, ऑक्सिजन जवळ MgBr अटॅच झाला आणि प्लस सोबत अटॅच होणार, सॉरी, हा प्लस असणार, हा मायनस असणार. तर ऑक्सिजन निगेटिव्ह असल्यामुळे पॉझिटिव्ह ग्रुप अटॅच होणार आणि हा CH3 निगेटिव्ह असल्यामुळे इथे या कार्बनला CH3 अटॅच होणार. तर कार्बनला झाला CH3 ग्रुप अटॅच आणि ऑक्सिजनला झाला MgBr अटॅच. हा झाला आपला अडॅक्ट प्रोडक्ट तयार. त्यानंतर याचं केलं आपण हायड्रोलिसिस, ज्यामध्ये होतं OH- आणि H+. जो H+ आहे, जेव्हा MgBr इथून निघेल, जेव्हा हायड्रोलिसिस होताना MgBr इथून निघेल, तर तुम्हाला माहित आहे की MgBr वर आहे प्लस आणि O जवळ उरणार मग मायनस. O ला अटॅच व्हायला पाहिजे H+ हायड्रोलिसिसच्या वेळेस आणि MgBr ला अटॅच व्हायला पाहिजे OH हायड्रोलिसिसच्या वेळेस. तर तेच होते, जेव्हा आपण या अडॅक्टला हायड्रोलाइज करतो तेव्हा हा O ग्रुप H ला ओढते, म्हणजे इथे अल्कोहोल तयार होते आणि जो MgBr या जागून निघाला तो OH- ला अट्रॅक्ट करते, म्हणजे हा MgBr OH सेपरेट होऊन जाते. अशा प्रकारे ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन झाली. आता एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट अबाउट टेलिग्राम चॅनल. तर टेलिग्राम चॅनल MHT CET या चॅनलवर आम्ही तुम्हाला CETचा संपूर्ण स्टडी प्लॅन अवेलेबल करून देते. म्हणजे एक टाइम टेबल येणार, ज्यामध्ये डेली टेस्ट अवेलेबल असणार. तुम्हाला त्या टेस्ट वाईज प्लॅनर नुसार जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचा संपूर्ण CETचा सिलेबस कव्हर होईल, प्लस टेस्ट आणि DPPsच्या थ्रू तुमची प्रॅक्टिस पण होईल. त्यावर टिप्स आणि शॉर्ट ट्रिक्स आम्ही शेअर करू, स्टडी मटेरियल शेअर करू, प्रॅक्टिससाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स प्लस PYQs, जे इम्पॉर्टंट PYQs आहेत ते, त्यानंतर चॅप्टरच्या क्विक रिव्हिजनसाठी जे पण व्हिडिओज लॉन्च होतील त्याची लिंक सुद्धा टेलिग्रामवर शेअर करण्यात येईल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे टेस्ट. तुम्हाला एक टेस्ट प्लॅनर मिळणार, त्यानुसार तुम्ही स्टडी करा. तुमचा CETचा जो सिलेबस आहे तो क्विकली कव्हर होईल. त्याच्या व्यतिरिक्त चांगली प्रॅक्टिस पण होणार. आणि टेस्ट देणे खूप महत्त्वाचे असते, कारण CETचा जो एक एन्व्हायरमेंट आहे, आपल्याला टाइम मॅनेज करायचा असते, त्यानंतर कोणत्या क्वेश्चनवर किती टाइम द्यायचा आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. या सर्व गोष्टींची जी प्रॅक्टिस असते ती टेस्टनी होते. तर टेलिग्राम चॅनलवर एका टेस्ट प्लॅनर नंतर एक टेस्ट प्लॅनर रिलीज होईल आणि त्या टेस्ट प्लॅनर नुसार टेस्ट पण येणं सुरू होईल. त्या टेस्टमध्ये शॉर्ट टेस्ट, त्यानंतर काही कंबाईन काही ग्रुप ऑफ चॅप्टर्सच्या टेस्ट, परत फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स इंडिव्हिज्युअल टेस्ट आणि कंबाईन म्हणजे फुल लेंथ टेस्ट सुद्धा घेण्यात येईल. तर तुमच्या CETच्या प्रिपरेशनला बूस्ट करायसाठी लवकरात लवकर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये चॅनलची लिंक आहे, किंवा तुम्ही या QR कोडला स्कॅन करून पण जॉईन करू शकता. नेक्स्ट आपण बघूया प्रिपरेशन ऑफ फिनॉल्स. फिनॉल्सच्या प्रिपरेशनसाठी 4 मेथड्स आहेत, पण लक्षात ठेवा की या चारही मेथड्स खूप इम्पॉर्टंट आहेत. यामध्ये येणारे जे स्ट्रक्चर्स आहेत, जसं की क्लोरोबेन्झिन, त्यानंतर क्युमिन किंवा बेन्झिन सल्फोनिक ऍसिड, हे स्ट्रक्चर्स खूप इम्पॉर्टंट आहे. कधी कधी या फॉर्म्युलाज पण म्हणजे या स्ट्रक्चर्सला पण ड्रॉ करायसाठी विचारला जाऊ शकते किंवा आयडेंटिफाय करायसाठी विचारला जाऊ शकते. त्यानंतर अनिलीन, NH2 म्हणजे बेन्झिनला जर NH2 ग्रुप अटॅच असला तर त्याला आपण अनिलीन म्हणतो. मग बेन्झिनला जर SO3 ग्रुप अटॅच असला तर त्याला आपण बेन्झिन सल्फोनिक ऍसिड म्हणतो. जर बेन्झिन रिंगला किंवा बेन्झिनला जर हा CH3CH3 हा ग्रुप अटॅच असला तर याला आपण क्युमिन म्हणतो. आणि जर बेन्झिन रिंगला एक क्लोरीन आयटम अटॅच असला तर त्याला आपण क्लोरोबेन्झिन म्हणतो. तर हे जे 4 कंपाऊंड आहे, या 4 कंपाऊंडचा यूज करून आपण फिनॉल्स फॉर्म करू. म्हणजे पहिली प्रोसेस आहे आपली फ्रॉम क्लोरोबेन्झिन, त्याला म्हणू आपण डॉस प्रोसेस. त्यानंतर आहे क्युमिन, त्यानंतर म्हणजे फ्रॉम क्युमिन, त्यानंतर आपली नेक्स्ट रिएक्शन आहे फ्रॉम बेन्झिन सल्फोनिक ऍसिड आणि नेक्स्ट रिएक्शन आहे फ्रॉम अनिलीन. तर अशा 4 वेजनी आपण फिनॉल्स तयार करू वन बाय वन. सर्वात पहिले आहे क्लोरोबेन्झिन. तर बघा, क्लोरोबेन्झिन सर्वात पहिले आपण घेतला, बेन्झिनला Cl ऍटम अटॅच आहे, त्याची काही रिएक्शन कंडिशन्स आहेत. तर या रिएक्शन कंडिशन्सला लक्षात ठेवा, म्हणजे रिएक्शन्स लिहिताना या कंडिशन्स पाठ असल्या पाहिजे. लिहू रिएक्शन्सची प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला रिएक्शन कंडिशन्स पाठ होणार. क्लोरोबेन्झिन इज फ्युज्ड विथ NaOH ॲट हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर. तर आपल्याला जेव्हा आपण NaOH ला फ्यूज करतो विथ क्लोरोबेन्झिन ॲट हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशर, आपल्याला एक इंटरमिडिएट कंपाऊंड मिळते, त्याला आपण म्हणतो सोडियम फिनॉक्साइड. म्हणजे जो हा अराइल ग्रुप आहे, म्हणजे बेन्झिन ग्रुप आहे, या बेन्झिन ग्रुपवर तो Cl- होता, त्याला रिमूव्ह केला, म्हणून तिथे आपण O- आणि Na
प्लस अटॅच केलं तर हा झाला सोडियम फिनॉक्साईड तयार. आता याला आपण हायड्रोलिसिस केलं म्हणजे H3O+. हायड्रोलिसिस केलं तर काय असते H+OH- असते. हा Na+ जो आहे तो OH- ला अट्रॅक्ट करेल आणि हा O- H+ ला अट्रॅक्ट करेल. म्हणजे ऍट द एंड आपल्याला असा स्ट्रक्चर फॉर्म होताना दिसेल की एक बेन्झिन रिंग आहे ज्याच्यावरती OH ग्रुप अटॅच आहे आणि हा जो स्ट्रक्चर आहे हा असते फिनॉल. तर अशा प्रकारे आपण क्लोरोबेन्झिनला कन्वर्ट केलं टू फिनॉल विथ द हेल्प ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड ऍट हाय टेम्परेचर हाय प्रेशर. बघा फ्रॉम क्युमिन आता आपण फिनॉलचं प्रिपरेशन करूया विथ द हेल्प ऑफ क्युमिन. हे खूप इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे. म्हणजे ही रिॲक्शन बोर्ड्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने किंवा सीईटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप इम्पॉर्टंट आहे. यामध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकते की रिएजंट्स काय होते, त्यानंतर क्युमिनचं स्ट्रक्चर काय होतं, क्युमिन हायड्रोपरऑक्साईडचं स्ट्रक्चर काय होतं, जे प्रोडक्ट्स तयार झाले ऍज अ रिझल्ट ऑफ क्युमिन आणि क्युमिनचं ऑक्सिडेशन ते प्रोडक्ट्स काय काय होते, किंवा असं विचारलं जाऊ शकते की जसं फिनॉल सोबत आणखी काय तयार झालं, ते ऍसिटोन होतं की का अल्डेहाइड होतं कोणत्या प्रकारचं, अशा प्रकारचे क्वेश्चन्स तयार होऊ शकते. तर सर्वात पहिले आपण स्टेटमेंट बघू. क्युमिन क्युमिन म्हणजे आयझोप्रोपिल बेन्झिन. बघा बेन्झिन रिंगवर एक प्रोपाइल ग्रुप अटॅच आहे है ना, म्हणजे 3 कार्बन म्हणजे प्रॉप आणि आयझोप्रोपिल का, कारण सेकंडरी कार्बन बेन्झिनला अटॅच आहे. तर हा झाला आयझोप्रोपाइल बेन्झिन म्हणजे क्युमिन. ऑन एअर ऑक्सिडेशन म्हणजे क्युमिनचे आपण केलं एअर ऑक्सिडेशन. हा आहे O2. O2 म्हणजे ऑक्सिडेशन कशाच्या प्रेझेन्स मध्ये, इन द प्रेझेन्स ऑफ कोबाल्ट नॅप्थलेट. तर क्युमिन ऑन एअर ऑक्सिडेशन इन द प्रेझेन्स ऑफ कोबाल्ट नॅप्थलेट गिव्स क्युमिन हायड्रोपरऑक्साईड आणि क्युमिन हायड्रोपरऑक्साईड डिकम्पोजेस इन द प्रेझेन्स ऑफ डायल्यूट ऍसिड टू गिव्ह फिनॉल. म्हणजे सर्वात पहिले आपण क्युमिनचं ऑक्सिडेशन केलं इन द प्रेझेन्स ऑफ कोबाल्ट नॅप्थलेट. तर हा जो हायड्रोजन ग्रुप होता, सॉरी हायड्रोजन ॲटम होता तो रिमूव्ह झाला. इथे एक परऑक्साईड बॉन्डिंग तयार झाली. परऑक्साईड बॉन्डिंग असते कार्बनला अटॅच आहे -O-O-H. ही आहे परऑक्साईड बॉन्डिंग आणि हा जो कंपाऊंड इथे तयार झाला याला आपण म्हटलं क्युमिन हायड्रोपरऑक्साईड. तर आता क्युमिनच्या ऑक्सिडेशननी क्युमिन हायड्रोपरऑक्साईड तयार झाला. क्युमिन हायड्रोपरऑक्साईडला आपण आता डायल्यूट HCl नी रिॲक्ट केलं. तर डायल्यूट HCl मध्ये आहे बघा H+, त्यानंतर Cl-, त्यानंतर OH-. तर रिॲक्शन अशी होईल की हा जो हायड्रोपरऑक्साईडच्या स्ट्रक्चर मध्ये बघा, हा जो ऑक्सिजन ऑक्सिजन बॉन्ड आहे हा ब्रेक होणार. हा जर ब्रेक झाला तर इथे झाला OH- तयार आणि इथे झाला एक OC+ किंवा O+ तयार. हा जो ग्रुप आहे हा इथे डबल बॉन्ड बनवणार. हा जो बॉन्ड इथे वॅकंट उरला ऑक्सिजन जवळ, हा इथे डबल बॉन्ड तयार करणार. इथे डबल बॉन्ड तयार करणार आणि कार्बन जो आहे तो हा बॉन्ड ब्रेक करणार. इथे ऑक्सिजन सोबत डबल बॉन्ड तयार झाल्यानंतर कार्बन इथला बॉन्ड ब्रेक करून देईल आणि काय होणार, हा जो स्ट्रक्चर आहे हा कम्प्लीट स्ट्रक्चर एक कीटोनचा स्ट्रक्चर तयार होईल. म्हणजे एसिटोनचा स्ट्रक्चर इथे तयार झाला. हा स्ट्रक्चर CH3-C डबल बॉन्ड O -CH3 हा रिमूव्ह होऊन जाईल. हा रिमूव्ह होऊन जाईल आणि हा जो OH- ग्रुप इथे निघाला होता तो या ठिकाणी येऊन बेन्झिन रिंगला अटॅच होईल. जर OH- बेन्झिन रिंगला जेव्हा अटॅच होते तेव्हा फिनॉल फॉर्म होणार आणि हा जो CH3 C डबल बॉन्ड O हा ग्रुप जो सेपरेट झाला होता याने ऍसिटोन फॉर्म केला. म्हणजे क्युमिन पासून जे फिनॉल तयार करायची रिॲक्शन आहे ती एक इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे. कारण आपल्याला फिनॉल तर मिळतेच, पण जे दुसरं प्रोडक्ट मिळत आहे ते असते ऍसिटोन आणि ते पण एक व्हॅल्युएबल प्रोडक्ट आहे. अशा प्रकारे ही झाली क्युमिनची रिॲक्शन. आता बघूया बेन्झिन सल्फोनिक ऍसिड. जर बेन्झिन सल्फोनिक ऍसिडला ऑन न्यूट्रलायझेशन विथ NaOH गिव्स सोडियम बेन्झिन सल्फोनेट. इथं पण एक इंटरमिडिएट प्रोडक्ट तयार होते बघा, सोडियम बेन्झिन सल्फोनेट. जेव्हा आपण हा बेन्झिन सल्फोनिक ऍसिड म्हणजे बेन्झिन रिंगवर SO3H जो आहे त्याला आपण बेन्झिन सल्फोनिक ऍसिड म्हटलं, त्याला रिॲक्ट केला आपण NaOH सोबत. जेव्हा NaOH सोबत फ्यूज झाला तर त्यांनी आपल्याला फॉर्म करून दिला सोडियम बेन्झिन सल्फोनेट. तर सोडियम बेन्झिन सल्फोनेट काय असते, इथे SO3 तर जसा तसा राहील, पण हा जो H आहे हा OH सोबत, हा H आहे हा NaOH मधून OH सोबत कंबाईन होऊन निघून जातो आणि H ची जागा हा सोडियम ॲटम घेतो. तर मग हा जो सोडियम बेन्झिन सल्फोनेट आहे हा अशा प्रकारे इथे तयार झाला. त्यानंतर परत आपण सॉलिड NaOH ला ऍट 573 केल्विन आपण रिॲक्ट केलं. जो हा इंटरमिडिएट प्रोडक्ट तयार झाला याला आपण परत
इन दिस रिएजंट रिॲक्ट केलं आणि आपल्याला मिळाला सोडियम फिनॉक्साईड, जे आपल्याला डोस प्रोसेसमध्ये मिळालं होतं. जेव्हा सोडियम फिनॉक्साईड मिळाला त्याला आपण पुढे आणखी डायल्यूट HCl सोबत रिॲक्ट केलं तर आपल्याला फायनल प्रोडक्ट मिळालं फिनॉल. म्हणजे हा H ॲटम इथे जाऊन अटॅच झाला आणि Na आणि Cl कंबाईन होऊन निघून गेले. तर बघा, या बेन्झीन सल्फोनिक ऍसिडच्या रिॲक्शन मध्ये जेव्हा आपण म्हणजे फिनॉलच्या प्रिपरेशनसाठी जेव्हा बेन्झीन सल्फोनिक ऍसिडला रिॲक्ट करत आहे तर रिएजंट्स आपले आहे पहिले सिंपल NaOH, त्यानंतर एक इंटरमिडिएट फॉर्म झाला ज्याला आपण म्हटलं बेन्झीन सोडियम बेन्झीन सल्फोनेट. परत सॉलिड NaOH ला यूज केलं रिॲक्ट करायसाठी आणि आपल्याला परत एक इंटरमिडिएट मिळाला, तो होता सोडियम फिनॉक्साईड. त्यानंतर आपण फायनली सोडियम फिनॉक्साईडला डायल्यूट ऍसिड सोबत रिॲक्ट केलं, म्हणजे डायल्यूट HCl सोबत रिॲक्ट केलं आणि मग आपल्याला फायनल प्रोडक्ट मिळाला फिनॉल. तर सांगण्याचा अर्थ की इथे 2 इंटरमिडिएट प्रोडक्ट्स तयार झालेले आहेत आणि दोन्ही इंटरमिडिएट प्रोडक्ट्सचे जे स्ट्रक्चर आहे ते इम्पॉर्टंट आहे. स्ट्रक्चर पण लक्षात असायला हवं. मग आहे ऍनिलीन. आता ऍनिलीनचा यूज करून आपण फिनॉल फॉर्म करूया. तर ऍनिलीन असते बेन्झीन रिंगवर जेव्हा NH2 ग्रुप अटॅच होते NH2 त्याला आपण ऍनिलीन म्हणतो. जेव्हा ऍनिलीनला आपण ट्रीट केलं नायट्रस ऍसिड सोबत, हा नायट्रस ऍसिड जो आहे हा फॉर्म होते या रिएजंट पासून, म्हणजे आपण घेतो NaNO2 प्लस HCl, याच्या रिॲक्शननी तयार होते HNO2. HNO2 असते नायट्रस ऍसिड. हे जे नायट्रस ऍसिड आहे हे ऍनिलीन सोबत रिॲक्ट करते. ऍनिलीन सोबत रिॲक्ट करते टू फॉर्म बेन्झीन डायझोनियम क्लोराईड. हे एक इम्पॉर्टंट नाव आहे, इम्पॉर्टंट स्ट्रक्चर आहे बेन्झीनचं, जे नायट्रस ऍसिड सोबत रिॲक्ट झाल्यावर फॉर्म होते आणि हे पुढील पण भरपूर रिॲक्शन्स मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर बेन्झीन डायझोनियम क्लोराईड जे आहे त्याचं स्ट्रक्चर नावासोबत लक्षात असायला पाहिजे. आणि जेव्हा आपण ही रिॲक्शन लिहितो, म्हणजे अनिलीन पासून फिनॉलच्या फॉर्मेशनसाठी जेव्हा पण तुम्ही हे रिॲक्शन लिहाल तेव्हा बेन्झीन डायझोनियम क्लोराईड हा इंटरमिडिएट प्रोडक्ट दाखवावाच लागेल, त्याचेच मार्क्स असतात आणि त्यानंतर मग हायड्रोलिसिस करून सिम्पली फिनॉल बनते. तर म्हणजे सांगण्याचा जो अर्थ आहे तो आहे की ही जे स्टेप आहे बेन्झीन डायझोनियम क्लोराईड फॉर्मेशनची, ते एक इम्पॉर्टंट स्टेप आहे. तुम्ही रिॲक्शन लिहिताना ही स्टेप कॅन्सल नाही करू शकत. तर पहिले आहे अनिलीन. अनिलीन रिॲक्ट झाला HNO2 सोबत, जो होता HNO2 आणि HCl पासून तयार झालेला. हा जो आता अनिलीन आहे तो रिॲक्शन करून फॉर्म करतो बेन्झीन डायझोनियम क्लोराईड. तर बेन्झीन डायझोनियम क्लोराईड असते की हा जो H2 ग्रुप आहे हा रिमूव्ह होते आणि इथे जो आहे हा वरचा ग्रुप कन्वर्ट होतो N2 प्लस आणि Cl मायनस. तर याला म्हणतो आपण बेन्झीन डायझोनियम क्लोराईड. आता या बेन्झीन डायझोनियम क्लोराईडचे करा हायड्रोलिसिस, म्हणजे H प्लस आणि OH मायनस ने ट्रीट करा. तर ऑटोमॅटिकली जो N2 गॅस आहे, हा जो N2 ग्रुप आहे हा इन द फॉर्म ऑफ गॅस निघून जाईल. जो Cl मायनस आहे तो सोबत H प्लस सोबत कंबाईन होईल आणि हा जो बॉन्ड आता इथे उरला त्या बॉन्डला OH ग्रुप येऊन फिल करेल. म्हणजे फायनल प्रोडक्ट आपल्याला मिळेल फिनॉल, जो आपली बेन्झीन रिंग आहे त्याला OH ग्रुपने येऊन ऑक्युपाय केला, म्हणजे OH ग्रुप येऊन अटॅच झाला. जो N2 प्लस होता तो N2 बनून म्हणजे नायट्रोजन गॅस बनून निघून गेला आणि जो Cl मायनस होता त्यासोबत H प्लस येऊन HCl फॉर्म केला. तर अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की ही पण एक इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे, कारण यामध्ये जे प्रोडक्ट बनत आहे त्यामध्ये फिनॉल तयार होतच आहे, जो आपला ऑब्व्हियसली रिझन आहे रिॲक्शन परफॉर्म करायचा. पण त्याच्यासोबत आपल्याला नायट्रोजन गॅस मिळत आहे विच इज इम्पॉर्टंट. त्यानंतर हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणजे HCl तयार करून मिळत आहे विच इज ऑल्सो इम्पॉर्टंट. प्रिपरेशन ऑफ इथर्स साठी 2 रिॲक्शन्स आहेत. एक असते डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. तुम्ही अल्कोहोलला डिहायड्रेट करून म्हणजे म्हणजे H2 ग्रुपला रिमूव्ह करून अल्कोहोल मधून डिहायड्रेट करून आपण इथर तयार करू शकतो, किंवा विलियमसन सिंथेसिस रिॲक्शन. विलियमसन सिंथेसिस मध्ये काय असते तर एक रिएजंट असते सोडियम अल्कोक्साईड, त्याला आपण यूज करून इथर फॉर्म करू शकतो. तर चला लेट्स सी. डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. अल्कोहोलला आपण हीट करतो विथ डिहायड्रेटिंग एजंट्स. डिहायड्रेटिंग एजंट्स असतात कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड किंवा H3PO4 फॉस्फोरिक ऍसिड. तर हे जे आहे हे आहे आपले डिहायड्रेटिंग एजंट, म्हणजे -H2O रिॲक्शन मध्ये करायला हेल्प करतात. तर जर आपण या डिहायड्रेटिंग एजंट्सला रिॲक्ट करतो विथ अल्कोहोल तर इथर फॉर्म होऊ शकते, चान्सेस आहे की इथर फॉर्म होईल.
पण चान्सेस हे पण आहे की अल्किन फॉर्म होईल. तर हे जे आहे की कोणतं प्रोडक्ट फॉर्म होईल, इथर की अल्किन, डिपेंड करते रिॲक्शन टेम्परेचरवर. जसं की बघा, हा एक इथेनॉल म्हणजे अल्कोहल आहे, C2H5OH. याला आपण कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ने रिॲक्ट केलं, म्हणजे डिहायड्रेटिंग एजंट सोबत रिॲक्ट केलं, पण 413 केल्विनवर. आणि सेम इथे तो सेम अल्कोहल आहे C2H5OH, इथे पण सेम डिहायड्रेटिंग एजंट आहे, पण रिॲक्शन टेम्परेचर आहे 443 केल्विन. जर इथे बघा, जेव्हा आपण लेस टेम्परेचर 413 केल्विन यूज केलं, तेव्हा आपल्याला इथॉक्सी इथेन म्हणजे एक इथर मिळालं. पण जेव्हा आपण हायर टेम्परेचर 443 यूज केला, तेव्हा आपल्याला अल्किन मिळालं. म्हणजे डिहायड्रेशन ऑफ अल्कोहॉल ॲट लोअर टेम्परेचर 413 केल्विन इथर देते, आणि ॲट हायर टेम्परेचर म्हणजे 443 केल्विन अल्किन ॲज अ प्रोडक्ट देते. तर लक्षात ठेवावं लागेल की इथरच्या फॉर्मेशनसाठी लोअर टेम्परेचर यूज केले जाते, दॅट इज 413 केल्विन. बघा, आपण दोन मॉलिक्युल्स घेतले इथेनॉलचे, दोन मॉलिक्युल्स घेतले इथेनॉल्सचे, म्हणजे C2H5-OH आणि C2H5-OH. आता या दोन मॉलिक्युलला आपण 413 केल्विन वर जर रिॲक्ट केलं, तर बघा, हा हायड्रोजन ॲटम आणि हा OH ग्रुप, एका मॉलिक्युलचा हायड्रोजन ॲटम आणि एका मॉलिक्युलचा OH ग्रुप कंबाईन होते आणि H2O फॉर्म करून सेपरेट होऊन जातात. उरला काय, इथे एक O ॲटम उरला आणि इथे हा एक बॉन्ड उरला. तर हे दोन बॉन्ड जॉईन होतात, म्हणजे फायनल प्रोडक्ट कसं तयार होईल, फायनल प्रोडक्ट तयार होईल C2H5-O. O जवळ इथे जो एक बॉन्ड उरला होता हायड्रोजन ॲटम निघाल्यामुळे, तो बॉन्ड सॅटिस्फाय करेल हा अल्किल ग्रुप, म्हणजे C2H5. हा जो अल्किल ग्रुप आहे, जिथून OH ग्रुप निघाला होता, तो येऊन अटॅच होणार पहिल्या अल्किल ग्रुपच्या O ॲटमला. तर अशा प्रकारे ही जी लिंकेज इथे तयार झाली, ही आहे इथर लिंकेज. म्हणजे ऑक्सिजनचे जे दोन्ही बॉन्ड्स आहेत, ते दोन अल्किल ग्रुप्सला अटॅच आहे, याला आपण म्हणतो इथर. तर ही झाली पहिली रिॲक्शन. आणि ही जी आहे, ही दुसरी सिंपल आहे, डिहायड्रेशन ऑफ अल्कोहॉल, जे आपल्याला अल्किन देते. म्हणजे इथे बघा, एकच इथेनॉल आहे, म्हणजे एकच मॉलिक्युल आहे इथेनॉलचा. जर सिंपल लक्षात ठेवायचं, जर आपल्याला डिहायड्रेशन करायचं असेल हायर टेम्परेचर, अल्किन तयार करावं लागेल, इथर तर तयार होणार नाही. तर अल्किन कसा तयार करायचा, इथे बघायचं कार्बन्स किती आहे, दोन कार्बन आहे ना, तर दोन कार्बनला घ्यायचं आणि डबल बॉन्ड तयार करायचा, किंवा जर 3 कार्बन असेल तर कोणत्याही 2 कार्बन मध्ये डबल बॉन्ड तयार करा आणि रिमेनिंग बॅलन्सेस तुम्ही हायड्रोजनने सॅटिस्फाय करून टाका. तर अशा प्रकारे सिम्पली डिहायड्रेशन होऊन जाणार. त्यानंतर विलियमसन सिंथेसिस. तर विलियमसन सिंथेसिस मध्ये एक इम्पॉर्टंट रिएजंट असते, तो असते सोडियम अल्कॉक्साइड. बघा, इन दिस मेथड अल्किल हॅलाइड म्हणजे R-X is treated with sodium alkoxide or sodium phenoxide to give dialkyl ether or alkyl aryl ether. म्हणजे जो R-X आहे, जो R-X आहे, त्याला आपण तयार केलं, सॉरी, रिॲक्ट केलं सोडियम अल्कॉक्साइड सोबत. सोडियम अल्कॉक्साइड काय असते, सोडियम डॅश अल्किल ग्रुप आणि ऑक्साइड, म्हणजे हा झाला अल्कॉक्साइड आणि सोडियमला अटॅच असल्यामुळे हा झाला सोडियम अल्कॉक्साइड. इथे बघा, इथे जो ऑक्सिजन आहे याच्यावर असतो नेगेटिव्ह चार्ज, सोडियमवर असतो पॉझिटिव्ह चार्ज. जर तुम्ही बघितला हा हॅलाइड आयन, तर हॅलाइड आयनवर असतो नेगेटिव्ह चार्ज आणि अल्किलवर असतो पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. तर रिॲक्शन कशी व्हायला पाहिजे, रिॲक्शन मध्ये जो हा हॅलाइड ॲटम आहे, हा अटॅक व्हायला पाहिजे Na सोबत, आणि हा NaX बनून निघून गेला पाहिजे. आणि जो उरलेला ग्रुप आहे, म्हणजे OR वर जो निगेटिव्ह चार्ज आहे, तो निगेटिव्ह चार्ज अट्रॅक्ट व्हायला पाहिजे या इकडल्या R सोबतच्या पॉझिटिव्ह चार्ज सोबत, राईट. आणि इथे तयार झाला पाहिजे R-OR म्हणजे इथर. जर तर हा झाला, याला आपण म्हणतो डाय अल्किल इथर्स, डाय अल्किल इथर. कारण हा R आहे, डॅश O आहे, डॅश R आहे. बघा, हा जो अरिल ग्रुप आहे आणि हा जो अरिल ग्रुप आहे, हा सेम आहे. म्हणजे सिम्पली जर हा इथाइल आहे आणि हा इथाइल आहे, तर डाय इथाइल इथर इथे तयार झाला. हा जर प्रोपिल आहे, प्रोपिल ग्रुप आहे, तर डायप्रोपिल इथर इथे तयार झाला.
तर अशा प्रकारे विलियमसन सिंथेसिस काय करतो, अल्किल इथर्स तयार करतो. पण अराईल अल्किल इथर पण तयार होऊ शकते. म्हणजे इथर जो आहे आर डॅश ओ डॅश आर असते, पण एका साईडला अल्किल ग्रुप आहे आणि एका साईडला अराईल ग्रुप. अराईल ग्रुप म्हणजे काय, अशी बेन्झीनची रिंग जर अटॅच असतील त्याला आपण अराईल ग्रुप म्हणतो. विलियमसन सिंथेसिसने पॉसिबल आहे की आपण अल्किल अराईल इथर पण फॉर्म करू शकतो. तर आता बघू आपण की अल्किल अराईल इथर कशी फॉर्म होतात. सिंपल आहे, आपण घेऊ तर अल्किल हॅलाइडस. पण आपण सोडियम अल्कोक्साइड न घेता आपण घेऊया सोडियम फिनॉक्साइड. म्हणजे जो आधी स्ट्रक्चर आपण बघितला होता ना, हा बेन्झीन रिंग, त्याला ओ Na प्लस, हा झाला सोडियम फिनॉक्साइड. तर जेव्हा आपण सोडियम अल्कोक्साइड न घेता सोडियम फिनॉक्साइड घेतो, तेव्हा इकडे काय फॉर्म होते, म्हणजे हा तो बेन्झीन रिंग आणि ऑक्सिजन जसा तसा असतो, हा यक्स मायनस असते आणि आर प्लस असते. तर यक्स मायनस जो आहे तो Na सोबत रिॲक्ट होऊन NaX फॉर्म करतो आणि हा आर प्लस जो आहे हा ऑक्सिजनच्या निगेटिव्ह चार्जला येऊन अट्रॅक्ट होते, म्हणजे इथे आर येऊन अटॅच होते. तर अशा प्रकारे अल्किल अराईल इथर फॉर्म झाला आणि NaX रिमूव्ह झाला. ही झाली विलियमसन सिंथेसिस रिॲक्शन. ज्या रिॲक्शन मध्ये आपण काय केलं, डायअल्किल इथर फॉर्म केला, त्यानंतर अल्किल अराईल इथर फॉर्म केला. डायअल्किल इथर फॉर्म करायसाठी आपण यूज केलं सोडियम अल्कोक्साइड आणि अल्किल अराईल इथर फॉर्म करायसाठी आपण यूज केला सोडियम फिनॉक्साइड. तर ही झाली विलियमसन सिंथेसिस रिॲक्शन. ही एक एक्झाम्पल रिॲक्शन आहे. सोडियम टी ब्युटॉक्साइड, म्हणजे जो सोडियम आपण अल्कोक्साइड यूज केला तो हा आहे इथे बघा. हा सोडियम ग्रुप आहे, ऑक्सिजन ग्रुप आहे आणि अल्किल ग्रुप जो इथे अटॅच आहे तो आहे हा, म्हणजे टर्चरी कार्बन. जसा याचं जर स्ट्रक्चर मी ओपन केला तर हा काही अशा प्रकारे आहे, C-ONA आणि या कार्बनला 3 CH3 ग्रुप आहे. तर हा आहे आपला सोडियम अल्कोक्साइड. त्यानंतर हा आहे आपला CH3Br, म्हणजे मिथाइल ब्रोमाइड. हा झाला आपला अल्किल हॅलाइड. आता आपल्याला माहिती आहे काय रिॲक्शन होईल, NaBr सोबत निघून जाईल आणि हा CH3 ग्रुप या ऑक्सिजनला येऊन अटॅच होईल. तर तेच आहे बघा, इथे टर्शरी ब्युटिल मिथाइल इथं तयार झालं. म्हणजे फायनल प्रोडक्ट जो इथे फॉर्म झाला तो झाला CH3-C, CH3 इथे एक ऑक्सिजन होता, याला येऊन अटॅच झाला CH3 प्लस NaBr. तर ही झाली एक एक्झाम्पल रिॲक्शन. अशा प्रकारे विलियमसन सिंथेसिसचा कन्सेप्ट पण इथे संपला. तर आज आपण या लेक्चरमध्ये काय काय कव्हर केलं. सर्वात पहिले आपण कव्हर केलं प्रिपरेशन ऑफ अल्कोहॉलच्या सर्व मेथड, त्यानंतर आपण कव्हर केलं फिनॉल्सच्या प्रिपरेशनच्या सर्व मेथड आणि आपण कव्हर केलं इथर्सच्या प्रिपरेशनच्या दोन्ही मेथड. सर्व मेथड्स इम्पॉर्टंट आहे, याला मी बोर्ड्स आणि सीईटी पॉईंट ऑफ व्ह्यूने एक्सप्लेन केलं आहे. म्हणजे सीईटी आणि बोर्ड्सचे सर्व कन्सेप्ट आजच्या प्रिपरेशन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने कव्हर झाले. तर थँक्यू व्हेरी मच. आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये याच्या रिलेटेड काही क्वेश्चन्स पाहूया सीईटीचे.